हाय बाळांनो, वेलकम टू प्रिपरेशन सारथी. JEE CET आणि बोर्डची एक्झाम जवळ यायला लागली की जे परीक्षार्थी विद्यार्थी असतात त्यांच्या मनामध्ये एक्झाम कशी येईल, माझा अभ्यास झाला आहे का, कॉन्फिडन्स कमी व्हायला चालू होणारा हा फेज स्टार्ट होतो. आणि या फेजमध्ये विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स लो झाला की मग ते प्रिपरेशनपासून लांब जाण्याचा विचार करतात आणि प्रिपरेशन सोडून देण्याचा विचार करतात. यासाठी मी घेऊन येत आहे प्रिपरेशन सारथी सिग्मा एज MHP CET टेस्ट सिरीज 2026. मी ऑलवेज सांगत असतो की CET ही स्पीड प्लस ॲक्युरसीची गेम आहे आणि या गेममध्ये जर जिंकायचं असेल तर आपल्याला लॉट्स ऑफ प्रॅक्टिस करावं लागेल. असे क्वेश्चन सॉल्व करावे लागतील की जे CETने आजपर्यंत वेगवेगळ्या शिफ्टमध्ये विचारलेले आहेत. अशा क्वेश्चनची आपल्याला प्रॅक्टिस करावं लागेल. परंतु हे करूनही आपलं जे ड्रीम कॉलेज असतं COP, VJTI, वालचंद, म्हणजे गेल्या वर्षीचा जर आपण रेशो काढला तर गेल्या वर्षी जवळपास 99%च्या वरती 3000 विद्यार्थी होते. म्हणजे महाराष्ट्रातल्या टॉप 1000 विद्यार्थ्यांनाही COPमध्ये ॲडमिशन भेटेल याची गॅरंटी नाही. इतकी भयंकर कॉम्पिटिशन असेल तर या कॉम्पिटिशनमध्ये जिंकायचं असेल तर आपल्याला प्रिपरेशन ही त्याच लेवलची पाहिजे. म्हणून मी सांगतोय की आपली जी प्रिपरेशन आहे ती JEE लेवलची प्रिपरेशन झाली पाहिजे. आणि JEE लेवलची प्रिपरेशन झाली की मी JEE लेवल प्रॅक्टिस इज इक्वल टू CET रँक शुअर, म्हणजेच तुम्ही महाराष्ट्रातल्या पहिल्या 1000मध्ये येणार आहेत. तरी देखील सर माझी एवढी प्रिपरेशन नाही आहे की मी महाराष्ट्रातल्या 1000मध्ये येईल. तरी देखील बाळा तुला महाराष्ट्रातल्या पहिल्या 10,000 विद्यार्थ्यांमध्ये यावं लागेल, तेव्हा तुला Tier 1 कॉलेज भेटेल. मग हे सगळं कधी शक्य आहे? हे शक्य आहे तुम्ही लॉट्स ऑफ प्रॅक्टिस करण्याने. म्हणूनच मी जी घेऊन आलेलो आहे ती सिग्मा एज टेस्ट सिरीज, ज्याच्यामध्ये आपल्याला काय भेटणार आहे, याच्यामध्ये भेटणार आहेत आपल्याला याचं टेस्टचं स्ट्रक्चर कसं ठेवलं आहे. मी बघा 25 टॉपिक वाईज टेस्ट ठेवले. 25 टॉपिक वाईज टेस्ट आहे. 25 टॉपिक वाईज टेस्टमुळे मी का ठेवलेत त्या 25 टॉपिक वाईज टेस्ट की बाळांनो तुम्हाला मायक्रो लेवलला जाऊन तो टॉपिक आता अभ्यासावा लागेल. तुम्ही अभ्यास केली का? तुम्ही प्रिपरेशन केली का? हो केली. तुम्हाला कन्सेप्ट येत आहेत का? येत आहेत. तुम्हाला रिव्हिजनची गरज आहे आणि ही रिव्हिजन मी तुम्हाला या 25 टॉपिक वाईज टेस्टमधून देणार आहे. याच्यामध्ये मी काय केलं की विथ JEE लेवल क्वेश्चन्स ॲड केलेत. म्हणजे 35 क्वेश्चन्स, 40 क्वेश्चन्स CET लेवलचे ठेवलेत आणि 10 क्वेश्चन जे आहेत ते JEE लेवलचे ठेवलेत. हे कशासाठी? तर आपली स्पीड आणि ॲक्युरसी वाढली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर आपण काय केलं आहे, 9 पार्ट टेस्ट ठेवलेत. 9 पार्ट टेस्ट ठेवण्याचा उद्देश काय नेमकं, का ठेवलेत? हा जो पॅटर्न दिसतोय तुम्हाला, हा टेस्टचा पॅटर्न, हा माझा टेस्टचा पॅटर्न आहे. का केलं मी असं बघा. चॅप्टर टेस्ट 1 तुमची सपोज सोमवारी झाली. एक दिवसाच्या गॅपनंतर चॅप्टर टेस्ट सेकंड होईल, त्यानंतर चॅप्टर टेस्ट 3 होईल आणि त्यानंतर ही तुमची पार्ट टेस्ट. अशा मी 9 पार्ट टेस्ट ठेवलेले आहेत. ह्या 9 पार्ट टेस्टमुळे काय होणार आहे, आपला स्पीड, एक्झामचा प्रेशर तो रिड्यूस करायचा आहे बाळांना. आपल्याला एक्झामचा प्रेशर एकदा रिड्यूस झाला तर CETमध्ये आपण 100% जिंकणार आहेत. आपण महाराष्ट्रातल्या टॉपच्या कॉलेजमध्ये प्रवेश घेणार आहेत आणि याच्यामुळेच आपली ॲक्युरसी मेंटेन होणार आहे. म्हणजे या 3 टॉपिकची पुन्हा एकदा तुमची इथं टेस्ट झाल्यामुळे ज्या चुका तुमच्या ह्या 3 टॉपिकच्या टेस्टमध्ये झाल्या होत्या त्या चुका डेफिनेटली रिड्यूस होणार आहेत. आणि त्यानंतर आपल्या या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य महाराष्ट्रामध्ये कुणीच देणार नाही आहे, अशी आपण टेस्ट सिरीज बनवतोय ज्याच्यामध्ये ही जी 5वी टेस्ट आहे ही JEE मेन्स सिलेक्टिव्ह क्वेश्चन्सची टेस्ट, ती त्याच दिवशी संध्याकाळी किंवा त्या दिवशी तुम्ही कधीही देऊ शकतायत. ठीक आहे. हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे की सर आम्ही टेस्ट कधी द्यायची, आमचं कॉलेज असतं. ठीक आहे. बरेच सारे विद्यार्थी आता प्रॅक्टिकल्समध्ये बिझी आहेत, कधी द्यायची. तर बाळांनो ही जी टेस्ट आहे त्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत ते तुम्ही ज्या दिवशी ही टेस्ट लाईव्ह होईल त्या दिवशीपासून तुम्ही कधीही 31 मे 2026 पर्यंत ही टेस्ट देऊ शकतात. आणि याच्यामध्ये मी आणखीन प्रयत्न करेल की तुम्हाला याच्यामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे क्वेश्चन्स पुरवण्याचा प्रयत्न करेल. ठीक आहे. याच्यामध्ये आणखीन जास्तीत जास्त तयारी कशी तुमची करून घेता येईल यासाठी आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य आहे JEE मेन्स लेवल प्रॅक्टिस. मग इथं काय सर आम्हाला वेळ पुरत नाही आहे, JEE मेन्सचे क्वेश्चन्स ज्यावेळेस सोडवायला आम्हाला येतंय, क्वेश्चन सोडवा येतंय का? येतोय, पण आम्हाला वेळ पुरत नाही. मग वेळेचं सोल्युशन काय काढलं आहे? मी आहे ना, मी सोल्युशन्स तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे की मी इथं पेपर पॅटर्नच चेंज करून टाकला आहे. पेपर पॅटर्नमध्ये काय केलं, CETला 180 मिनिटं असतात, आपण दिलेले आहे 210 मिनिटं. प्रत्येक पेपरमध्ये 15 मिनिटं आपण वाढवलेत. त्या 15 मिनिटामध्ये तुम्ही काय करा, हा तुमचा JEE मेन्सचा पेपर ना इथं तुमची थिंकिंग इम्प्रूव्ह करून घ्या.
हा झाला आपला स्टेज स्ट्रक्चर आणि आपल्या या सिग्मा एज टेस्ट सिरीजचं टेस्ट पॅटर्न. टेस्ट सिरीज, या टेस्ट सिरीजचं विशेष काय, या टेस्ट सिरीज नेमकं ही टेस्ट सिरीज का जॉईन करायची, सगळ्यात महत्त्वाचं ही टेस्ट सिरीज जॉईन करण्याचं हे परफेक्ट रिझन आहे. या टेस्ट सिरीजमध्ये 300 असे क्वेश्चन्स बाळांनो मी जेई मेन्सचे सिलेक्ट केलेले आहेत, ते डायरेक्टली CETमध्ये येऊ शकतात. प्रत्येक टॉपिकचे मॅथ्सचे जे काही 25 टॉपिक्स आहेत, त्या 25 टॉपिकचे सगळ्या टॉपिकचे मिळून मी 300 सिलेक्टिव्ह असे क्वेश्चन सिलेक्ट केले आहेत. हे सगळे क्वेश्चन तुम्हाला या सिग्मा एज टेस्ट सिरीजमध्ये भेटणार आहेत. याच्यामध्ये आपण फिजिक केमिस्ट्री पण दिलेली आहे. ठीक आहे, फिजिक केमिस्ट्रीसाठी जे काही टॉपचे फॅकल्टीज आहेत महाराष्ट्रातील, जेईचे CETच्या सगळ्यांशी कन्सल्टंट करून बाळांनो हे ग्रुप पाडलेले आहेत. सगळ्यांशी कन्सल्टंट केलं आहे मी. गेले 1 महिना झालं या टेस्ट सिरीजचा प्लॅन करण्यासाठी महाराष्ट्रातल्या प्रत्येक जे माझे मित्र आहेत, जे टॉपचे फॅकल्टीज आहेत फिजिक्स केमिस्ट्री, त्यांच्यापर्यंत भेटण्याचा आपण प्रयत्न केला आहे. त्यांना आपला प्लॅन समजून सांगितला आहे आणि त्याच्यातून त्यांनी आपल्याला कुठे काय करायचं हे व्यवस्थित समजून सांगितलं. त्यामुळे परफेक्टली बॅलन्स्ड ग्रुप आपण पाडलेले आहेत. आणि मॅथ्समध्ये तर माझा वैयक्तिक 5 वर्षाचा अनुभव, माझे जे काही मित्र आहेत त्यांचा अनुभव आपण याच्यामध्ये टाकलेला आहे. आणि या सगळ्या अनुभवातून ही अशी एक मस्त बडी असं एक टेस्ट सिरीज तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. बाळांनो गेल्या 1 वर्षामध्ये, गेल्या 2 वर्षामध्ये 2 ते 3 हजार MCQ मॅथ्स सोडवल्यानंतर माझ्या असं लक्षात आलेलं आहे की आपल्याला 5 असे क्वेश्चन्स येणार आहेत पेपरमध्ये जिथं जेई लेवल थिंकिंग आपली पाहिजेच. आणि ही जेई लेवलची थिंकिंग इम्प्रूव्ह करण्याच्या उद्देशानं ही टेस्ट सिरीज मी तुमच्यासमोर घेऊन येतो आहे. या टेस्ट सिरीजचं शेड्यूल काय आहे ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघतोय. ठीक आहे, नाव बाळगलं आपण बघूयात शेड्यूल. तर सिग्मा एज MHCET टेस्ट सिरीज 2026चं टेस्ट प्लॅन कसं असणार आहे. तर टेस्ट प्लॅन तुम्हाला समोर दिसतं, हे याबद्दल आपण बोललेलोच आहोत. तर मी बोललो की सिलेक्टिव्ह जेई मीन्स पेपर पॅटर्न कसा असणार आहे. तर याच्यामध्ये फिजिक्सचे 25 क्वेश्चन्स असतील, एक क्वेश्चन 2 मार्काला असेल, 50च मार्क्स असतील, फक्त आपण क्वेश्चन्स कमी केले आहेत. वेळ 45 मिनिटं असेल. केमिस्ट्रीचे 25 क्वेश्चन्स असतील, मार्क्स पर क्वेश्चन्स 2 असेल, टोटल मार्क्स 50 असतील, अशा टाईम 45 मिनिटं भेटेल. ठीक आहे. आणि मॅथमॅटिक्समध्ये काही मी चेंज केलेलं नाही, मॅथमॅटिक्समध्ये ॲज इट इज पेपर पॅटर्न ठेवलेला आहे. पण त्याच्यामध्ये बाळांनो मी बोलल्याप्रमाणे की 120 मिनिटं मी तुम्हाला ते दिलेले आहेत. 90 मिनिट असतं, तिथे 120 मिनिटं देत. आपला अजेंडा आहे की आपल्याला जेई लेवल थिंकिंग इम्प्रूव्ह करायची आहे. ठीक आहे. तर हे आपलं प्लॅनर आहे. आपण 29 डिसेंबरपासून टेस्ट सिरीज चालू करतोय. 28 डिसेंबरला तुम्हाला एक डेमो टेस्ट असेल, ती तुम्हाला सगळ्यांना फ्रीमध्ये असेल. ठीक आहे. ते डेमो टेस्ट सगळेजण अटेंड करू शकतात. त्यानंतर बघा 29 डिसेंबरला रोटेशनल डायनॅमिक्सचा पेपर असेल. ठीक आहे. त्यानंतर त्याच दिवशी म्हणजे एक कंबाईन पेपर असणार हा, हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन आणि मॅथमॅटिकल लॉजिक असा 200 मार्काचा पेपर असेल. आपण पहिले 1-2 पेपरमध्ये लॉक सिस्टम लावणार नाही आहेत. ठीक आहे. जसंही आपली पार्ट टेस्ट 1 होईल तसं आपण लॉक सिस्टम लावणार आहेत. ठीक आहे. त्यानंतर सेकंड डेला मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड होणार. पुन्हा नंतर थर्ड मोशन इन प्लेन अँड लॉज ऑफ मोशन अँड ग्रॅव्हिटेशन, इकडे तसंच आपला मॅथमॅटिकल लॉजिक. तर तुम्ही हे PDF मध्ये बघू शकता की कसं आपण प्लॅन केलं. बोलल्याप्रमाणे इथं तुमची आता ही पार्ट टेस्ट आहे बाळांनो, ही पार्ट टेस्ट मॉर्निंगला होईल. ठीक आहे. ही सगळ्या वरच्या 3ही टॉपिकवरती कंबाईन टेस्ट असणार आहे. आणि त्यानंतर इथं बघा बोलल्याप्रमाणे की 4 जानेवारीला इव्हनिंगला तुम्ही जेई मेनची सिलेक्टिव्ह टेस्ट देऊ शकता. ठीक आहे. बहुत बढिया से बना दी आहे. ठीक आहे. तर तुम्ही ही टेस्ट देऊ शकता. असंच हे सगळं काही आपलं प्लॅनर आहे. ठीक आहे. हे तुम्हाला मी आपल्या ॲपवरती प्रिपरेशन सारखीचा जो ॲप आहे त्याच्यावरती हे सगळं काही प्लॅनर अवेलेबल करू दे. याच्यामध्ये एक विशेष आपण काय केलेलं आहे की आपलं इथं माहिती आहे की 26 जानेवारीला सुट्टी ना, तर त्या दिवशी मी काय केलं, फुल लेंथ टेस्ट लावली तुमची, ती पूर्णपणे लाईव्ह असणार आहे. ठीक आहे. आणि त्यानंतर ही एक आणखीन आपण 5 फेब्रुवारीला आपण एंड करतोय. हा स्टेज 1 असेल आपला. स्टेज 1 आपण हा 5 फेब्रुवारीला एंड करतोय. ती पण फुल लेंथ टेस्ट घेऊन आपण एंड करतोय. बाळांनो बोर्ड एक्झाम ही आपल्यासाठी महत्त्वाची आहे. बोर्डमध्ये आपला ग्रुप क्वालिफाय झाला पाहिजे, म्हणून आपण बोर्ड एक्झामला 5 फेब्रुवारी ते 21 फेब्रुवारी असा गॅप देतोय. त्याच्यामुळे पुढच्या ज्या डेट्स आहेत ते मी तुम्हाला नंतर अनाऊन्स करेन. ठीक आहे. त्यानंतर बघा इथं मी आणखीन एक तुम्हाला हे बघा, तुम्ही आपण काय केलेलं आहे, बोर्डाच्या नंतर 21 फेब्रुवारीला मॅथ्सचा पेपर संपल्यानंतर जवळपास जे कॉम्प्युटर सायन्सला आहेत, जे इलेक्ट्रिकल मेंटेनन्सला आहेत, जे इलेक्ट्रॉनिक्सला आहेत, जे भूगोलचे विद्यार्थी, जे IT चे विद्यार्थी, अशा विद्यार्थ्यांना भरपूर सारा गॅप आलेला आहे बोर्डाच्या मध्ये.
म्हणून त्याच्यावर आपण सोल्युशन काय काढलेलं आहे की आपला वेळ वाया नाही गेला पाहिजे, म्हणून 23 फेब्रुवारीपासून ते 3 मार्चपर्यंत आपण 5 फुल लेंथ टेस्ट घेणार आहोत. ठीक आहे, हे ॲज अ रिअल CET पॅटर्ननुसार 9 ते 12 या वेळेमध्ये आणि 2 ते 5 अशा 9 ते 12 3 आणि 2 ते 5 आपण काय करतोय 2 टेस्ट घेतो. याच्यामध्ये काय असणार आहे तर 2 फुल लेंथ मॉक टेस्ट असतील. ठीक आहे, आणि 3 ज्या असतील त्या काय असतील PYQ पेपर असतील ॲज अ मॉक म्हणून मी तुमच्यासमोर प्रेझेंट करणार आहे. ठीक आहे, आणि त्यानंतर आपण मिड मार्चमध्ये आणखी पुन्हा 15 मॉक टेस्ट घेणार आहे. म्हणजे मी तुम्हाला 20 बोललोय पण आपण एक 22 ते 25 मॉक्स घेण्याचा प्रयत्न करूयात. ठीक आहे, अशा याच्यामध्ये पण आपण काही दिवस 9 ते 12 घेणार. ह्या लाईव्ह असतील, सगळ्या टेस्ट ह्या लाईव्ह असतील. एखादा विद्यार्थी त्या वेळेमध्ये पर्टिक्युलर वेळेमध्ये नाही टेस्ट दिली तर त्याला ते टेस्ट डबल देता येणार नाही. अशा पद्धतीचे आपण ह्या 15 टेस्ट आपण कंडक्ट करणार. ठीक आहे, सो थँक्यू. टेस्ट सिरीजचं जे प्लॅनर आहे ते तुम्ही आता बघितलंय. ठीक आहे, टेस्ट सिरीज प्लॅनर मध्ये आपलं सगळं इन डिटेल मध्ये मी सगळं समजून सांगितलं तुम्हाला. आपलं प्लॅन कसं असणार आहे, तुमच्या एका दिवसाचं मी नियोजन बाळगून तुम्हाला दिलंय. परफेक्ट प्लॅनिंग तुमच्या समोर प्रेझेंट केलेलं आहे. त्या प्लॅन आपल्या सीईटीचं टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य काय आहे? वैशिष्ट्य असं आहे की आपण मायक्रो लेवलला जाऊन प्रॅक्टिस करणार आहे. कारण आपण 25 टॉपिक वाईज टेस्ट ठेवले. 25 टॉपिक वाईज टेस्टमुळे काय होणार आहे, तुम्ही त्या टॉपिकच्या मायक्रो लेवल पर्यंत पोहोचणार आहे. सीईटीचा 2022, 23, 24, 25 प्रत्येक वर्षाचा PYQचा अनालिसिस करून आपण टेस्ट सिरीज बनवलेले आहे. ठीक आहे, JEE मेन्सचे PYQ त्याच्यामध्ये इन्क्लूड केलेले आहे. त्याच्यामुळे काय होणार आहे, आपली जी थिंकिंग इम्प्रूव्ह होणार आहे. थिंकिंग इम्प्रूव्ह झाली की ऑटोमॅटिकली सीईटीची रँक तुमची वाढणार आहे. कारण गेल्या वर्षी 3000 विद्यार्थी 99% पुढे होती. त्यांच्यामध्ये आपल्याला जायचंय, त्या रँक मध्ये आपल्याला बसायचं असेल. ठीक आहे, तर आपल्याला थर्ड जे काही आपलं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे पेपर लॉक सिस्टम. आपण पेपर लॉक केलेला आहे. फिजिक्स केमिस्ट्रीचा पेपर हा 90 मिनिटसाठी लॉक आहे आणि मॅथमॅटिक्सचा पेपर हा 90 मिनिटसाठी लॉक आहे. म्हणजे ऍक्च्युअल सीईटी पॅटर्न नुसार आपले टेस्ट सिरीज होणार आहे. आणि सीईटी पॅटर्न आणि जेईचे 5 ते 10 क्वेश्चन्स आपण शिफ्ट मध्ये टाकण्याचा प्रयत्न केला. इव्हन आपण सेपरेट JEE मेन्स लेवलची टेस्ट घेतोय असं महाराष्ट्रातल्या कुठल्याही टेस्ट सिरीज मध्ये भेटणार नाही. बाळांनो, आम्ही तुमच्या सोबत शेवटपर्यंत तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचेपर्यंत आम्ही तुमच्या सोबत आहे. तुम्हाला चांगल्या कॉलेजमध्ये पोहोचवणं हे आमचं कर्तव्य आहे. तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवण्यासाठी जे मदत करता येईल ते मदत आम्ही तुमच्याबरोबर. मग आता प्रश्न येतोय की ही टेस्ट सिरीज जॉईन कुठून करायची? तर टेस्ट सिरीज जॉईन करायची आपलं जे प्रिपरेशन सारखीचं ॲप प्ले स्टोअरवर अवेलेबल आहे, वेबसाईट अवेलेबल आहे. याची सगळी लिंक मी तुम्हाला बायोमध्ये देईन. तिथून तुम्ही जा, ॲप डाउनलोड करा, वेबसाईटवरून टेस्ट सिरीज द्या. कुठून तुम्हाला जिथं कम्फर्टेबल वाटतं तिथून टेस्ट सिरीज द्या. टेस्ट सिरीज देत असताना मोबाईल हा DND वर टाका, डू नॉट डिस्टर्ब वर टाका. म्हणजे तुम्हाला जर फोन आला तर तुमची टेस्ट ही ॲटो सबमिट नाही होणार. टेस्ट ॲटो सबमिट झाली तर मग तुम्हाला त्यातून निराशा तयार होईल. म्हणून मोबाईल हा DND वर टाका. आपण स्टुडंट आहोत, आपल्याला एवढे अर्जंट फोन कुणाचे येत नाही. ठीक आहे, सो DND वर टाका. त्यानंतर टेस्ट सिरीजच्या फीस बद्दल बोलूयात आपण. फीस जी आहे टेस्ट सिरीजची, आपण 3 टेस्ट तुम्हाला आपल्या ॲपवरती वेबसाईटवर दिसतील. त्याच्यामध्ये फर्स्ट आहे सिग्मा एज टेस्ट सिरीज. ठीक आहे, जी PCM ची टेस्ट सिरीज आहे ती आपली त्याची प्राइस आहे फक्त 249. ठीक आहे, ही फक्त एक 10 जानेवारी पर्यंत असेल. ठीक आहे, त्यामुळे लवकरात लवकर तुम्हाला ती परचेस करायची. त्यानंतर म्हणजे फक्त जे पहिले 50 विद्यार्थी त्यासाठीच आपण ती तेवढी फीस ठेवतो, त्यानंतर आपण त्याच्यामध्ये इन्क्रीज करतोय. ठीक आहे, त्यानंतर दुसरी टेस्ट सिरीज आहे ती म्हणजे फक्त मॅथ्सची टेस्ट सिरीज. मॅथ्सच्या टेस्ट सिरीज मध्ये हाच पॅटर्न असेल, सेम पॅटर्न असेल, तेही तुम्हाला वेबसाईटवर दिसणार आहे. ठीक आहे, त्याच्यामध्ये त्याची फीस आपण 199 ठेवलेली आहे. आणि थर्ड जी आहे ती आपली JEEची PYQs आपण मॉक मध्ये कन्वर्ट केलेलं आहे. त्याची फीस अवघी 49 आहे. जे कोणी सिग्मा एज टेस्ट सिरीज घेतील, जे फक्त मॅथ्सची टेस्ट सिरीज घेतील, त्या विद्यार्थ्यांना ही PYQची जी JEEच्या PYQची टेस्ट सिरीज आहे ती पूर्णपणे फ्री असेल. ठीक आहे, तर लवकरात लवकर ॲप डाउनलोड करा, टेस्ट सिरीज जॉईन करा. ठीक आहे, आम्ही तुमच्या सोबत आहे. चांगली प्रॅक्टिस करूया. ठीक आहे, आणि आपली प्रोग्रेस रिपोर्ट आपल्या घरच्यांना चांगला रिझल्ट पोहोचूया. ठीक आहे, मेच्या अटेम्प्ट सहित मी बोलतोय, मेच्या अटेम्प्ट पर्यंत ही सीईटीची ही एक टेस्ट सिरीज तुमच्या सोबत असणार आहे. ठीक आहे, तुम्हाला काही अडचण आली तरी माझा मोबाईल नंबर देतो तुम्हाला मी, त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा. थँक्यू.